ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। राज्य सरकारने होळी सणाला डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। पोलिसांनी अनेक ठिकाणी पत्र तर काही ठिकाणी तोंडी सूचना दिली आहे। यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला आहे। त्याचसोबत पर्यावरणाची एवढीच काळजी आहे तर गटार गंगेमध्ये का डुबकी मारायला लावली असा सवाल राऊतांनी सरकारला विचारला आहे। होळीला परवानगी मिळत नाही, आता गणेशोत्सव येणार आहेत। पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणलेली आहे। वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर बंदी आणता हे कसलं हिंदुत्व? याआधी असं कधी झालं नव्हतं। आमच्या राज्यामध्ये हिंदूंचा सण खुल्या वातावरणात होतील असं सांगत होते, मग आता काय झालं? गणपती दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंधन आहेत। पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना का स्नान करायला लावलं? गटार गंगेमध्ये लोकांना का डुबकी मारायला लावली? असं संजय राऊत म्हणाले। आता कर्ज काढून राज्य चालवलं जात आहे। राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। लाडकी बहीण योजना आता बंद करतील। शिधा योजना आणि गरिबांच्या अशा अनेक योजना बंद केल्या। कर्ज काढून निवडणुकात मत विकत घेतं। राज्याची तिजोरी महिलांची मते विकत घेण्यासाठी वापरली। जाहीरनाम्यामध्ये ज्या प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, याचं काय करणार आहात? याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळायला हवं। 8,00,000 कोटींच्या कर्जाचा डोंगर कसा कमी करणार आहात? असा सवालही राऊतांनी महायुती सरकारला केलाय। यावेळी बोलताना पाकिस्तानात झालेल्या ट्रेन हायजॅकमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केलाय। यावरही राऊतांनी उत्तर दिलं आहे। भारताचा अशा मोठ्या कांडांमध्ये हात असला तरी महाराष्ट्र आणि देशातील अनेक प्रकरण सहज सोडवली असतील। इतकं धाडस असतं तर चीनने ताब्यात घेतलेली 4000 वर्ग किलोमीटर जमीन सोडवली असती। अरुणाचलमधून चीनला हिसकावून लावलं असतं। हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय आहे, त्यांना तो अंतर्गत पद्धतीने सोडवायला पाहिजे, असं राऊत म्हणाले।